बळवंत घरी आला. गेल्या कितीतरी दिवसात त्याला असा निवांतपणा जाणवला नव्हता. बाह्य जगाचा विचार केला तर त्याचे सर्व प्रश्न सुटले होते. प्रसंगांना त्याच्यापासून सुरुवात झाली होती आणि एक वर्तुळ पूर्ण करून प्रसंग परत त्याच्यापाशीच येऊन संपले होते. त्याच्या बाह्य रूपात काही फरक पडला नव्हता. आत्ताही आरशात त्याला आपली चिरपरिचित प्रतिमाच दिसत होती. आता काय बदल झाले होते ते एक स्वामीजींना, परांजपे काकांना माहीत होते आणि त्याला स्वतःला. इतरांना माहीत असण्याची आवश्यकता नव्हती. नाना आई यांना तर खासच नाही. पण नीला? एक वेगळ्याच पातळीवर ते एकत्र आले होते. त्यांचे संबंध संपूर्ण परस्पर विश्वासावरच अवलंबून राहणार होते आणि इतकी महत्त्वाची बाब तिच्यापासून लपवून ठेवायची, तो विचारही अशक्यच होता. तिला सर्व समजलंच पाहिजे. मग पुढचं पुढे. संध्याकाळी 5ला त्याने गोडबोल्यांचा नंबर फिरवला. फोनवर नीलाची आई आली. बळवंता बोलतो आहे म्हणताच तिथे थांब हं म्हणत नीलाला हाक दिली. नीला, मी बळवंत. आता मोकळी आहेस का? विचार काय आहे ते तरी सांगाल का? मी तुझ्याकडे येतो. आपण कुठेतरी जाऊ, मग सांगतो. आहे का संध्याकाळ मोकळी, का काही कुठे जाण्याचं ठरलं आहे? नाही, मी मोकळी आहे. या तुम्ही. ठीक आहे, 15 मिनिटं जास्तीत जास्त. ते दोघं पार्कमध्ये झाडाखालच्या बाकावर बसले होते. इतर बाकांवरही अशा जोड्या बसल्या होत्या, पण बळवंताची खात्री होती तो आता नीलाला ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्याची आसपासच्या लोकांना स्वप्नातही कल्पना आली नसती. किंबहुना अशा गोष्टींच्या अस्तित्वाची सुद्धा कोणाला कल्पना नव्हती. नीला, आता मी सांगतो आहे त्या गोष्टी लक्ष देऊन ऐक. बळवंत, तुम्ही किती गंभीर झाला आहात. या गोष्टी गंभीर आहेत. काही कल्पना तुला अशक्य वाटतील, काही कल्पना तुला समजणारच नाहीत, पण ध्यान देऊन ऐक. माझ्या वयाच्या 7व्या-8व्या वर्षी माझ्यावर एक शस्त्रक्रिया करावी लागली. माझ्या मेंदूत एक ट्यूमर झाला होता. तो ट्यूमर डॉक्टरांनी कापून बाहेर काढला. नीला, तो ट्यूमर म्हणजे एक 4 आठवड्यांचा मानवी फिटस होता. वैद्यकीय शास्त्र मानतं की अशी गोष्ट जवळजवळ असंभाव्य आहे, पण अशक्य नाही. लाखात 10 लाखात एक अशी तिची शक्यता आहे. त्यांनी तो ट्यूमर कापून काढला, फॉर्म्युलिनच्या सोल्युशनमध्ये टाकला आणि तो लॅबोरेटरीतला एक स्पेसिमेन झाला. त्याच्यापुरता तो या प्रसंगाचा शेवट होता. पण तो शेवट तर नव्हताच. एका भयानक प्रसंग मालिकेची नुसती सुरुवात होती. घटना घडल्या त्या निर्विवाद आहेत. त्याच रात्री हॉस्पिटलमधली एक नर्स तो स्पेसिमेन जार घेऊन हॉस्पिटल शेजारच्या एका खाजगी जागेत शिरली. अंधारात कशाला तरी ठेचाळून तिच्या हातातला तो स्पेसिमेन जार दूर भिरकावला गेला. जमिनीवर आपटून खळखट फुटला. माझी प्रकृती पूर्ववत झाली. ऑपरेशनच्या माझ्या विचार यंत्रणेवर, स्वभावावर कशावरही परिणाम झाला नाही. वयाच्या 25-26 वर्षापर्यंत माझं आयुष्य अगदी नॉर्मल होतं. त्याच सुमारास मला जरा चमत्कारिक, जरा भयकारक स्वप्ने पडायला लागली. त्यावेळी आमच्याकडे नानांचे आतेभाऊ अशी ओळख सांगणारे परांजपे काका नावाचे गृहस्थ येत असत. केपेबल, कॉम्पिटंट वाटणारा माणूस. त्या स्वप्नांच्या स्पष्टीकरणासाठी मला त्यांची मदत होऊ शकेल अशी मला आशा होती. पण हे परांजपे काका एकदम नाहीसे झाले. दाभाडे नावाच्या एका खासगी डिटेक्टिव्हकडे मी त्यांचा तपास सोपवला, पण शेवट भलताच झाला. त्या दाभाडेंचीच अत्यंत निर्घृण अशी हत्या झाली. आमच्या इमारतीसमोरच जानोरीकर नावाच्या गृहस्थांचा बंगला होता. बरीच वर्ष रिकामा होता. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांचा बॉल बंगल्याच्या अंगणात पडला. बॉल आणायला त्यांनी अरुण नावाच्या एका लहान मुलाला फाटकावरून आत पाठवलं. त्या अरुणला काहीतरी भलताच अनुभव आला. त्यावेळी तो सर्व काही विसरून गेला होता. पण प्राध्यापक रासे नावाच्या एका हिप्नॉटिस्टकडे मी त्याला घेऊन गेलो. हिप्नॉसिस खाली अरुणने सांगितलं की त्या रिकाम्या घरात त्याच्या पाठलागावर काही मुलं आली होती. साधी मुलं नाहीत, तर अपघातात भाजून बुडून मेलेली मुलं. अरुण त्यातून कसाबसा वाचला, पण त्या अभागी प्राध्यापक रासन्यांना मात्र आपला प्राण गमवावा लागला. त्या घराच्या मालकाचा पत्ता काढून मी त्यांना निनावी पत्राने थोडीशी कल्पना दिली. पण मी पत्रात सुचवलेल्या गोष्टींची काळजी न घेता ते जानोरीकर एकट्याने बंगल्यात आले आणि त्यांचीही हत्या झाली. माझ्या लक्षात आलं होतं की या गोष्टी रोजच्या व्यवहारातल्या नाहीत. हा भुताटकीचा काहीतरी प्रकार आहे. त्यावर काही इलाज व्हावा यासाठी मी मल्ला महाराज नावाच्या एका मांत्रिकाची गाठ घेतली. वास्तविक ही गोष्ट त्याच्या आवाक्यातली नव्हती. त्याने नकार द्यायला हवा होता, पण त्याने मला काही विधी करायला सांगितले. मला काही झालं नाही, पण त्या मल्ला महाराजांचा बळी गेला. जानोरीकरांच्या मुलाने बंगला, प्लॉट सनशाईन ग्रुप नावाच्या डेव्हलपरला विकून टाकला होता. त्यांची पाठी अग्नात लागली. मला माहीत होतं ती वास्तू पछाडलेली आहे.
अनावधानाने कोणी तिथे पोहोचलं तर अनर्थ होऊ शकत होता. सनशाईन ग्रुपचे मालक मनसुखानी म्हणून आहेत. त्यांना फोन करून मी त्यांना वास्तूत असलेल्या धोक्याची कल्पना दिली, पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. 2-3 दिवसांनी समोर मांडव उभारला गेला. कसल्या तरी होम हवनांची तयारी सुरू झाली. कदाचित भूमिपूजन, कदाचित शांतीपाठ, काहीही असेल. जरा रागाने मी त्यांना संध्याकाळी परत फोन केला. खरं तर मी फोन करावा म्हणूनच त्यांनी त्या समारंभाचा देखावा केला होता. पण तेवढ्या 2-3 तासात त्यांना खूप भयानक अनुभव आले. नात, सून, गडी यांच्या प्राणावरच बेतलं होतं. माझा पत्ता शोधून काढून त्या मनसुखानींनी माझी गाठ घेतली. माणूस फार शालीन, सजन आहे. त्यांच्यामुळे स्वामीजींची गाठ पडली. मोठा विलक्षण माणूस, स्वातंत्र्यापूर्वीच्या राजघराण्यात जन्मलेला, आयुष्यात सर्व काही उपभोगून आता संपूर्ण विरक्त झालेला. आर्थिक, भौतिक, आध्यात्मिक सर्व साधनं त्यांच्यापाशी आहेत. हॉस्पिटल जवळच्या मोकळ्या जागेचा मालक NRI आहे. परदेशात असतो. एका नामवंत शिक्षण संस्थेला त्याने ती सर्व जागा देणगी म्हणून दिली आहे. सध्या तिथे संस्थेचे एक हॉस्टेल आहे. इमारत पडक्या अवस्थेत होती. त्याचं रिनोव्हेशन पाटोळे नावाच्या पेटी इंजिनियरने केलं. त्याच्या माणसांना त्या जागेत काही वाईट अनुभव आले. त्यामागचं कारण ऐक. जरा गुंतागुंतीचं आहे, पण ऐक. सध्या तिथे राहणाऱ्या मुलात जगदाळे नावाचा एक विद्यार्थी आहे. संध्याकाळचे लपाछपी खेळत असताना तो मागच्या बागेत एका झाडापाशी आला. त्याला माहीत नव्हतं 15-16 वर्षांपूर्वी त्याच झाडापाशी ती नर्स ठेचाळली होती. तिच्या हातातला काचेचा जार खाली पडून फुटला होता. पण ती घटना त्या मुलाला आता दिसली, किंवा काही विकृत करणीने तो मुलगा त्या मागच्या क्षणापाशी पोहोचला. कसल्या तरी कंपल्शनखाली त्याने झाडाखालच्या त्या बाटलीतला तो अवयव हातात घेतला आणि पडवीत नेला. कारण त्या जुन्या काळी ती इमारत पडकी आणि ओसाड होती. आणि हे झाल्यावर तो भानावर आला. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, तो हा अनुभव विसरला नाही. इतर कुणाला सांगण्याची सोयच नव्हती. टिंगलटावाळी झाली असती, पण त्याला गप्प बसवतही नव्हतं. त्याने ती गोष्ट संस्कृतच्या काळे सरांना सांगितली. त्यातला वेगळेपणा जाणून काळे सरांनी बागेत चक्कर मारली. त्यांना झाडापाशी स्पेसिमेन जारचा तुकडा सापडला. त्यावर एक जुनी तारीख होती. रसायनाचा वासही येत होता. समोरच हॉस्पिटल होतं. खरं तर त्यांनी इथेच थांबायला हवं होतं, पण त्यांची उत्सुकता त्यांना गप्प बसू देईना. हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी सर्जन डॉक्टर सावंतांची गाठ घेतली. जगदाळेचा अनुभव त्यांना सांगितला. फुटक्या बाटलीचा तुकडाही दाखवला. या डॉक्टर सावंतांनीच 15-16 वर्षांपूर्वी माझं ऑपरेशन केलं होतं. तो हरवलेला फिटस ते कधीही विसरले नव्हते. त्यांचं पुढे काय झालं ते त्यांना अशा चमत्कारिक मार्गाने कळलं होतं. मला फोन करून त्यांनी ती हकीकत माझ्या कानावर घातली. मी त्या काळे सरांची गाठ घेतली आणि त्याच रात्री काळे सर त्या हॉस्टेलच्या इमारतीत मृतावस्थेत सापडले. मी शेवटी परांजपे काकांबद्दल वर्तमानपत्रात जाहिरात दिली. एका पत्त्यावर मला बोलवण्यात आलं, पण तो एक सापळा होता. परांजपे काका सापडले, पण एक नवी गोष्ट माझ्या ध्यानात आली. या सर्व प्रकरणात कोठे ना कोठे माझा संबंध होता. नॅशनल पार्कच्या ऑडिटोरियममध्ये पुन्हा एकदा मला तो अनुभव आला. शेवटी स्वामीजींच्या सल्ल्यानुसार मी त्या घरात रात्री एकट्याने गेलो. तिथे त्याची माझी समोरासमोर गाठ पडली आणि नीला त्याने माझ्याच शरीरात प्रवेश केला. शेवटी तो माझाच अंश होता. इतक्या वर्षांपूर्वी माझ्या मेंदूतून कापून काढलेला तो फिटस. नीला, या सर्व घटना घडलेल्या आहेत. मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. इतरही काही साक्षीदार आहेत. त्यांच्या सत्यतेबद्दल शंका नाही, पण त्यांची कारणं मीमांसा करणं, त्यांचं स्पष्टीकरण करणं किती कठीण आहे. आपले रोजचे नियम इथे थोडेच लावता येतात. ही एक सर्वस्वी वेगळी, अनोखी, भयानक धोक्याची दुनिया आहे. माझ्यात काय सामावलं आहे याचा प्रत्यय मला काल रात्रीच आला. नीला, मी आता सर्वसामान्य मानव राहिलेलो नाही. माझ्यात नव्याने समाविष्ट झालेलं चांगलं आहे का वाईट आहे मला माहीत नाही. त्याच्यावर माझं सदा सर्व काळ दिवसाचे 24 तास नियंत्रण असेलच याची मला खात्री नाही. माझ्यातला हा अवशेष स्वतंत्रपणे वावरत असताना निखालस दुष्ट होता, हिंस्र होता, क्रूर होता. माझ्या स्वभावावर त्याच्या समावेशाचा काय परिणाम होईल मला तर काहीच कल्पना नाही. पण आत्ताच्या क्षणी तर मला कशाचीही खात्री देता येत नाही. सांगितलेल्या सर्व गोष्टी विश्वास बसायला फार कठीण आहेत याची मला कल्पना आहे. पण नीला, यातली एकूण एक गोष्ट खरी आहे. उलट मी तुला त्यांचं स्वरूप जरा सौम्य करूनच त्या सांगितल्या आहेत. मी तुला सुरुवातीस सांगितलं होतं, मी एक शोध घेत आहे. इतरांच्या दृष्टीने तो शोध संपलेला आहे, पण माझ्या दृष्टीने नाही. तो माझा मित्र आहे का प्रतिस्पर्धी आहे का शत्रू आहे? त्यानं तर माझ्या मनात, मेंदूतच स्वतःचं स्थान बनवलं आहे.
फार फार वेगळ्या मार्गाने मला या प्रकरणाचा शोध घ्यायला हवा. तुला एवढं विस्ताराने सांगितलं कारण सर्व काही समजण्याचा तुला हक्क आहे. तुला तर खासच आहे. बळवंता गप्प बसला. त्याने सांगितलेली एक एक गोष्ट ऐकता ऐकता नीलाच्या मनाची अवस्था वर्णनापलीकडची झाली होती. ती हे काय ऐकत होती? बळवंता सांगत होता त्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा स्वतःचा संपूर्ण विश्वास होता. त्याच्या शब्दांवर अविश्वास दाखवण्याचा तिला काय अधिकार होता? पण आता तिचा प्रतिसाद काय असायला हवा? त्या दोघांच्या नात्यातला हा कसोटीचा क्षण होता. त्याला प्रत्यक्ष मदत करण्याची कदाचित तिची कुवत नसेल, पण त्याच्या संबंधात मनाने जो एक निर्णय घेतला होता तो इतका ठिसूळ होता का, की संकटांच्या अडचणीच्या साध्या स्पर्शानेही त्याचा भुगा व्हावा? खासच नाही. त्याच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली, बळवंत, तुमच्या सांगण्याने आपल्या नात्यात काहीही फरक पडलेला नाही. तुमचा शोध अवश्य चालू राहू दे आणि मी थांबायला तयार आहे. माझ्याकडून तुमच्यावर वेळेची कोणतीही मर्यादा घातली जाणार नाही. काळाचं कोणतंही बंधन घातलं जाणार नाही. नीला, नीट विचार करून तू बोलते आहेस ना? बळवंत, हे बोलायला विचार करायची सुद्धा जरुरी नाही. यावर मी काय बोलणार? थँक्यू नीला. त्याने तिला परत तिच्या घरापाशी सोडलं तेव्हा आपल्या मनावरचा एक मोठा बोजा दूर झाल्यासारखं त्याला वाटत होतं. रात्रभर किंवा उशिरा झोप लागेपर्यंत बळवंत आपल्या समस्येवर विचार करीतच होता. मनातल्या विचारांची नीट मांडणी केली तेव्हा त्याच्या ध्यानात आलं, त्याला अनेक प्रश्नांची उत्तरं हवी होती. 1. त्याच्या कल्पनेप्रमाणे त्याच्या अंगी खरोखरच काही वेगळ्या शक्ती आहेत का? 2. तशा शक्ती खरोखरच असल्या तर त्याचा त्यांच्यावर ताबा आहे का? 3. तसा ताबा असला तर त्याला स्वतःला त्याचा वापर करता येणं शक्य आहे का? त्याच्यात काही मूलभूत बदल झाला आहे का? स्वामीजी म्हणाले होते, शक्ती स्वतः निर्गुण असते. पाणी जसं पात्रानुसार रंग घेतं, तशी शक्ती ती धारण करणाऱ्याच्या हेतूनुसार चांगली किंवा वाईट ठरते. शक्तीचं खरं स्वरूप जाणणं कदाचित मानवाच्या आकलनशक्तीच्या पलीकडचं असेल. मानव फक्त त्या शक्तीचा वापर करून घेऊ शकतो. काही प्रश्नांची उत्तरं त्याला प्रत्यक्ष प्रयोगाने मिळवण्यासारखी होती, पण त्यासाठी निर्जन, आडबाजूची एकांताची जागा आवश्यक होती. व्यक्त नको होता आणि लोकांचं कुतूहल विनाकारण जागृत व्हायला नको होतं, कारण तो आता कसलीही कसर ठेवणार नव्हता. सर्व मर्यादा ओलांडणार होता. शहरापासून 15-16 किलोमीटर अंतरावर एक घाट होता. त्या रस्त्याने बसमधून जाताना बळवंताचं लक्ष खालच्या जंगलाकडे अनेक वेळा गेलं होतं. त्याला ती जागा मोठी रहस्यमय वाटली होती. मोठमोठ्या वृक्षांचे शेंडे दिसत होते. वृक्षांतून जमीन कोसळत खाली गेली होती. उताराच्या शेवटाशी पाण्याची चमचम होती. एका इमारतीचं लाल छप्पर दिसलं होतं. काय असावं काहीच कल्पना येत नव्हती. एवढं दिसत होतं, समजा मुक्कामाची वेळ आलीच तर निदान काही निवारा तरी होता, कारण त्या घळीतच जाण्याचा निर्णय बळवंताने घेतला होता. सकाळी निघालेली बस तिथपर्यंत साधारण 8ला पोचत होती. दिवसभराचा वेळ पुरा होईल अशी त्याची अटकळ होती. सकाळी भरपूर नाश्ता झाल्यावर मग दुपारी 2-3 सँडविच आणि 2 कप कॉफी पुरेशी होईल असा त्याचा अंदाज होता. तरीही एक आपत्कालीन योजना म्हणून एक जाड पुलओव्हर, एक स्कार्फ आणि एक हवेची उशी घेणार होता. मनाशी जे ठरवलं होतं त्या संबंधात तो फक्त स्वामीजी आणि नीला यांच्याशीच बोलणार होता. स्वामीजी वयाने, ज्ञानाने, अनुभवाने श्रेष्ठ होते. त्यांचा आशीर्वाद आवश्यक होता आणि नीलाला समजण्याचा हक्कच होता. मग त्याच्या मनात आलं, नीलाची एकदा स्वामीजींशी गाठ घालून द्यायलाच हवी होती. मग या निमित्ताने आत्ताच का नको? आणि दोघांनाही ती गोष्ट वेगवेगळी सांगण्यापेक्षा एकत्रच सांगावी की? सकाळी सकाळीच त्यांनी नीलाला फोन केला. फोनवर नीलाच आली. हॅलो नीला, मी बळवंत बोलतो आहे. सकाळी सकाळीच अशासाठी फोन केला की आपल्याला एके ठिकाणी जायचं आहे. पण बळवंत, कुठे? जाताना कुठे हे विचारायचं नाही. नीला, हे बघ, तासाभरात मी येतो आहे. तू तयार राहा. अहो, पण आईबाबांना काय सांगू? सांग बळवंताबरोबर जाते आहे. ते काहीही बोलणार नाही. तयार राहा, मी येतोच आहे. तिला जास्त काही बोलण्याची संधीच न देता त्याने फोन खाली ठेवला.